हॅलो. हॅलो. हां बोला. जेवण झाला? होय होय. बरं. माका थोडक्यात माहिती सांगा तुमची. तुम्ही नवरा मुलगाच बोलताय ना? होय. बरं. कुठला तालुका तुमचा? मालवण, नांद्रुक गाव. मालवण. मागे बघा तुमच्याकडे कणकवली इल्ले होते का उरुसला? होय ना, मालवणमधले तुम्ही. बरं. आणि समाज कुठलं तुमचं? भंडारी. भंडारी. जन्मतारीख किती असा? हा? तुमची जन्मतारीख किती असा? 10-83. 10-1-83. बरं. आणि शिक्षण काय झाला? 10वी. 10वी. काय करतात तुम्ही आता? मी बांधकामाची कॉन्ट्रॅक्ट घेतो. बांधकाम म्हणजे कसलं बांधकाम करतात? बिल्डिंग? क्रिएटिव्ह घरी. हां, म्हणजे घरांची. घरं वगैरे असं बांधकाम करता. हां हां. आणि तरी महिन्याचे इन्कम किती होता? 30-35 हजार रुपये होता. 30-35 हजार होता. बरं. रेग्युलर काम वगैरे असतं ना? होय. बरं. आणि तुम्ही तुम्ही ह्या किती वर्ष काम करतात? झाली 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. बरं. आता तुम्ही भावंड वगैरे किती? आणि 3 भावंडे, एक बहीण, एक भाऊ आणि मी. बाकीच्यांची लग्न झाली? हो, त्यांची झाली. फक्त तुम्हीच लग्नाचे आहात? हो, मी लास्ट नंबर. तुम्ही लास्ट नंबर. बरं. आई वडील काय करतात? वडील नाही आहेत. 13 मध्ये ऑफ झाली. आई मीच असतो इथे एका गावी. गावी तुम्ही आई भाऊ आणि मुंबईत हां असतो. हां भाऊ हां मुंबईत असता. हां. बहिणीचं लग्नाला ती आत्र्याचा. भाऊची पेट्रोल पंपर कामात. होय ना. हां आत्र्याच्या. हां. आचऱ्याच्या. हां, कळलं. बोलत. हो, इलं लक्षात माझ्या. हां हां हां. बरं. आणि हे काय म्हणताय, आता तुमका जी मुलगी होई ना, ती खयली होई म्हणजे? चला तुम्ही याची लक्षात ठेवली. सिंधुदुर्गातली बघा. सिंधुदुर्गातली. बरं. आणि तिचं शिक्षण किती वय अंदाजे? नाही कमी शिकलेली असल्यास त्याला लिव वाटूला घर सांभाळून एवढं येतो. आणि जात वगैरे? आता हे आपली काय असत रेग्युलर बाकी बौद्ध समाज वगैरे सोडून. बरं. ठीक असा. आणि मी काय म्हणतोय आता, तुमचं घर-बीर कसं असा? स्लॅबचं घर आम्हाला. स्लॅबचं घर बांधलात तुम्ही? बांधकामवाले तुम्हीच आहात म्हटलं तर तुम्ही बराच बांधताला. हो, तुमका ना मागे हां फोटो वॉशिंग मशीनचे वॉटरचे सगळे पाठवलेले तुमका. हां माझ्या सांगितलं ना मोटरसायकलचे वगैरे सगळा फोटो पाठवलेले. हां. नाही म्हणजे एवढं गरज नव्हती. फक्त मी कशाक पाठवू सांगलोय म्हटलं माका कळान देत म्हणून. हां. हां, माका नांदूर म्हणजे कुठला वस्तुस्थिती पाठवला? कळान देत कसं आहे तुमचं पोझिशन ते असा. हम्म, ठीक आहे. काय असं काय नाही. ते समोरच्या पार्टी कळताला असं काय नाही. हम्म. हां. बरं. हे काय म्हणतोय आता, ठीक आहे. तुम्ही काय RCC बांधकाम आहे ना? हो बरं. आणि आता भाऊ मुंबईत असता. तुम्ही एकत्रच असतात ना? म्हणजे की हो म्हणजे एकत्र येतो. एकत्रच ना? म्हणजे सणाक एकत्र येतात. हम्म. बरं. हां. आणि ठीक आहे. आणि हे नांद्रुक बोललात ना? मालवण नांद्रुक. नांदूर कुर्ले वाटते चौकीच्या आतमध्ये. हां. कळलं. हां. थोडं कळलं मग आता. मी तिकडचोच आहे, पण मी गाव जास्त फिरती नाही ना माझी. वगैर ना ना. होय. बरं. हे मागे बोललाच ते का होय, गेली होय. जेवढी नाही. होय. बरं. आता मी काय म्हणते, तुमचा नंबर जरा सांगतात माका? 91-45 91-45 42 42 88-84. 88-84. बरं. ठीक आहे. आणि नेटवर्क वगैरे असा ना ते सर? हो. बरं. हां. चालेल. आणि मुली काय जॉब वगैरे करू चाला तर ते काय मग सोय वगैरे काय असं काय? थोडी खोली असं काही नाही. नाही केलं तर चालतं. ओके. हां. कसं ठीक. आमचे 2 अडीची काळजी आहे. होय ना. हां. शेती आहे भरपूर. आम्ही शेतीची काय करून न होणे त्याच्यामुळे आमचा शेती करतो विषय काय नाही. हां. नाही गेली चालतं आपलं करू भाई असं काही नाही. होय ना. हां. या आता काळीच्या दिवसात काढली हां. बाकीच्या दिवसात घराकडलाच काम बाकी कुठे जाऊ करू. घराकडलं काम म्हणजे काय करूचं लागता? घरातलं जेवण आणि काय हां. लाईट घरातला. बिल मग देणं. कळलं. ओके. होय बाकी ना. मग कामच नाही. करतलं बघूया. आणि ठीक आहे. चला आता अजून काय तुमका वेगळा काय सांगायचा काय तुमची बाकी बाकी काय नाही. मी तुमका बोललोय का हं. व्यवस्थित घर सांभाळणार. बरं.
शिक्षण त्याच्या 8वी जरी असला आणि व्यवस्थित शिकणे आणि घर सांभाळणे आमका सांभाळणे आणि गरज नाही. हो करा करा होय होय ठीक असं चलात. मित्रांनो हे बघा मालवणमधलो नवरो मुलगो असा ह्यो आणि 1983मधलो डिस्प्लेवर सगळा सांगलेला असा त्यावर जरा वाचा. 35,000 कमाई आहे त्याची आणि नवरा मुलाचा नंबर पण दिलेलो असा डिस्प्लेवरती. तर मित्रांनो काय माहिती आहे स्वतःचं बांधकाम व्यवसाय आहे म्हणजे काय असं हे नाही म्हणजे काय म्हणतात ते बांधकाम व्यवसाय का म्हणजे कमी काय नाही बऱ्यापैकी लोक आता घरं वगैरे बांधतात किंवा काय तुमका माहितीच असा तो व्यवसाय कधी बंद पडणार नाही. तर फक्त कसा तुमका आता बघूचा काय आहे त्याचा घरदार जा काय असा मुलाचा तर मुलांना सगळं प्रामाणिकपणे आपलं घर पाठवताना सगळेच काय काय गोष्टी सगळे पाठवलेल्या आहेत मुलांना. तर ते काही दाखवायची गरज नाही तुमका कारण वेल सेटलच असतो लो कारण एक विचार करा बांधकाम स्वतःच करता म्हटल्यानंतर काही विषय नाही. तुम्ही स्वतः आधी जाऊन प्रत्यक्षात बघा घर बीर काय असाता किंवा काय ते तुमका काय गैरसोयी असतील तर तुम्ही त्याला सांगू शकतात तसं तर हवे तर एक्स्ट्रा बांधकाम करू शकतात असं काय नाही. पण घरामध्ये आता कसा घरामध्ये एक भाऊ तो मुंबईत असता बहीण असता बहीण आचऱ्याक दिलेली असा ती पण मुंबईत होती ती आता आचऱ्याक गेली असा होय ना हो. हो हां आणि भाऊ मुंबईतच राहता सणासुदीक वगैरे म्हणजे एकत्र येतात सगळी फॅमिली म्हणजे भाऊ 2 भाऊ एकत्र आणि आई वडील नाही आहेत वडील वारले त्यांचे. पण ही आता आई आणि मुलगो फक्त असता म्हणजे नवरा मुलगो सर. तर तशी मुलगी आपण होईया म्हणजे कसा आता मुलगाचं शिक्षण 10वी असल्यामुळे 10वी किंवा कमी शिकलेली पण चालतात त्यांना किंवा शिकलेली असतात तरी ती ॲडजस्ट म्हणजे तिका शक्य होईल अशीच मुलगी होई घरात नांदणारी नाही तर कसं अति शिक्षण असला की पण पुन्हा प्रॉब्लेम होतात असा. तर ज्या मुली चलत असतात 10वी मुलगो तर त्या मुली स्वीकारू हरकत नाही कारण आजकाल बऱ्याच असे शिकलेल्या मुलीसुद्धा म्हणजे हे करतात म्हणजे त्यांना जर कळला बाबा हा असा सगळा व्यवस्थित असा तर ते विचार करू शकतात. कारण कसं बरीच अशी लग्न मी आतापर्यंत जमवलेली असत मी उदाहरणं खूप असत माझ्याकडे पण त्या काय आता मी सांगणार नाही. पण इथे विचार करू हरकत नाही कारण कारण आज हे बघा आज मुलींका आपण काय बघूचं असा व्यवस्थित घर असतात आणि राहणीमान म्हणजे वर्तणूक चांगली असतात मुलाची तर बघू हरकत नाही. नाही तर आपण काय बघतो शक्यतो काय बघतो पैसो खूप असा काही घबाड भेटता का बघतो पण त्या दिखावच असता तो तसं बघू गेलो तर नाहीतर म्हणजे कसा काय नाव सोनूबाई आणि हाती घातलाचा वाळा तो प्रकार असता समजलं ना. तर त्याच्यामुळे कसं नंतर पुन्हा मुलीचं छळ होता का म्हणे किंवा काय हे गोष्टी आपण बघूच्या लागतात. मग त्याचं वर्तणूक महत्त्वाची आहे ती वर्तणूक बघा आणि तुम्ही पुढे जाऊ शकतात. तुम्ही आजूबाजू चौकशी करा त्या मुलाची जर तुमका पटत असाल तरच जावा. मी असं नाही जबरदस्ती करणार नाही कोणावर मी ह्या लग्न करूकच व्हाय असं मी म्हणणार नाही. पण तुमका जर पटत असाल तर तुम्ही पुढे जाऊ शकतात कारण कसं आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली पोरगी काहीतरी सुखात राहावी ह्या दृष्टिकोनातून आपण विचार करू शकतो असं. तर जी कोण मुलगी बघत असतात त्या मुलीनं पण विचार करू हरकत नाही आईवडिलांका सांगा आणि किंवा भावंडांका सांगा की जाऊन जरा चौकशी करू आणि बघा तुम्ही मी बघा मी गावातलो असं आहे म्हणून सांगणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं आज काय एकमेकाची चौकशी करून पुढे जा कारण पुढे भविष्यात कुठले म्हणजे काय म्हणतात ते का की चुकीच्या गोष्टी काय घडता का म्हणे आणि जा काय असा तुमचा काय वैयक्तिक विषय जो काय असा तो बिनधास्त एकमेकांना सांगा म्हणजे नवरा मुलगा आणि होकाल जी काय असतील ती तिने एका साईटिक बसायचं आणि साईटिक बोलायचा ह्या विषयावर तुमचा काय पहिला काय असा किंवा पुढे काय करूचा तुमका कोणत्या विषयावर ही चर्चा तुम्ही करा. ती आईवडिलांका सांगा नको ते गोष्टी कारण कसं त्याच्यात पुढे भविष्य काढूचा लागतं ना म्हणून. पण हे गोष्टी तुम्ही वैयक्तिक बोलू शकतात आणि त्या काय असा तुमचा तर व्यवस्थित सामोपचारण करा. नवरा मुलाचा नंबर दिलेलाच लाल बॉक्स आहे असा बघा अधिक माहितीसाठी नवरा मुलाचा संपर्क तो नंबर मुलाचाच असा काय इश्यू नाही त्याच्यामुळे मुलाला पण माहिती विचारा किंवा त्या तो मुलगा घरात होयो कारण कसं आज आता बांधकामावर जोरदार चालू असत तर त्याच्यामुळे कसं मुलाची सुट्टी वगैरे असतात त्यावेळी जावा तुम्ही म्हणजे कसं म्हणजे रिकामी येऊचाच नाही चाय बी पिऊन या ते सर असं येऊ शकतात त्यांच्यावर पण फोन करून येऊ शकतो. होय 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 होय. तर म्हणजे तुम्ही म्हणजे आता काम करतात तर लांब नाही करणार तेच करतात काय आमच्या जवळच आता होय का हां 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 बरं. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे की मी जे व्हिडिओ बनवते ते खरेखुरे असतात
सगळे व्हिडिओ माझे खरेखुरे असतात. एक सुद्धा व्हिडिओ मी फ्रॉड जर बनवलं आहे तर म्हाका कमेंटमध्ये सांगा गावडे ह्यो तुमचो व्हिडिओ फ्रॉड असा म्हणून. हे म्हाका सांगाक शकता तुम्ही. कारण मी एक सुद्धा व्हिडिओ असं बनवले नाही. मी लाईव्हमध्ये रेकॉर्डिंग करतोय आणि रेकॉर्डिंग व्हिडिओ बनवलेले आहेत सगळे आत्तापर्यंत. मी खोटा काहीच चित्र दाखवले नाही, खोटे फोटो नाही दाखवले किंवा काय भपकेबाजपणा अजिबात नसता. जा काय असा तर नॅचरल असता. बऱ्याच वेळी समोरच्या व्यक्तीक माहिती पण नसतं मी रेकॉर्डिंग करत असते तो. बरेच शब्द चुकीचे पण दिसतले तुमका त्याच्यामध्ये. चुकीचे म्हणजे मी केव्हा माझ्याविषयी पण समोरची पार्टी बोलत असता वेगळा असा काहीतरी. पण मी तर कट लावणे नाही. मी कोण म्हणजे चांगलो असं दाखवचं नाही. माका फक्त एवढाच करूचा की तुमच्यापर्यंत खरी माहिती पोचवची आहे. ह्या महत्त्वाचा माका. कारण माका त्या लोकांची लग्न जुळावं होई आणि त्यासाठी मी प्रयत्न करतोय. तर त्याच्यामुळे कसा ह्या समजान घ्यावा. आणि तुमका जेंका वाटता की बाबा गावड्यांचे व्हिडिओ खरे असत किंवा खूप मेहनत करतात, आज जी लग्नात जुळणत नाही ती जुळू शकतात, ह्या तुमका जर खात्रीन वाटत असत तर तुम्ही नक्की शेअर करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं माका एकच काळजी वाटता ती म्हणजे आजची जी भूलभुलैया जी जिंदगी आहे त्याच्यापासून थोडासा बाजूक राहण्याचा प्रयत्न करा. ह्या खास करून मुलींकाव सांगतोय आणि मुलांकाव सांगतोय. खूप काही गोष्टी जास्त करून मुलींका सांगतोय. कारण मुलींनो तुमच्या लक्षात येणार नाही की तुम्ही फक्त काय म्हणतात ते का एक खोट्या मायाजाळात फसलेले आहात. लोक फक्त वाह गोड बोलणारी तोंडावर भरपूर बोलतात पण प्रत्यक्षात तसं नसता. कालची घटना जर बघितली तर काल एक पोरगी सांगत होती माका इंस्टाग्रामवर एवढे असं फॉलोअर्स असत. ते फॉलोअर्स काय करूचे, ते फॉलोअर्स तुमका मदत करूचे नाही. ते फक्त उगाच छान दिसतेच एवढंच सांगणार. समजलं ना. सगळ्यात महत्त्वाचा टायमावर लग्न करा. समजलं ना. आता ह्या मुलाची जन्मतारीख किती आहे 1983 मधलो. 83 म्हणजे नाही म्हटलं तरी किती झाली हो 83 म्हणजे 42 ना. म्हणजे एक विचार करा मुलींनो, तुमचा वय 40 तरी असताला. साधी गोष्ट 40 तरी तुमचा वय असताला म्हणजे याचा अर्थ काय, आता 40व्या पोरग्याक आता जास्त जर वडाताण करत लागला पोरग्याचा तर त्याचा पुढे खूप नुकसान असा. आणि मुलींनो खरं सांगते तुमका, मुलगो समोर असा म्हणून सांगणे नाही आहे. तुमका एक गोष्ट सांगतोय, मी असे बरेच प्रकार बघलोय की मी मुलींका सावध केलंय की तुम्ही वेळीच लग्न करा नंतर खूप प्रॉब्लेम होतो. आणि बरेच हे पालकांकाव सांगतोय, मुलींच्या पालकांका पण मी या व्हिडिओतून सांगतोय की तुमच्या मुलीचं आयुष्य बर्बाद करू नका. टायमावर तिचं लग्न करून द्या. कारण काय माहिती आहे, कारण माझ्याजवळ अशी भली मोठी यादी आहे की त्या मुलींका आता लग्नच करूचं नाही. लग्न करूचीच नाही ती. मी असं म्हणणं नाही की आपल्या सिंधुदुर्गातली घटना सांगतोय मी. भरपूर असत, मी नावं नाही सांगणार पण प्रचंड मुली अशी असत. बाहेरचं सोडूनच द्या, सिंधुदुर्गातला मी सांगतोय की बरेच मुली लग्नाशिवाय असत आणि लग्न आता ते करूचे पण नाही. त्या स्थितीमध्येच नाहीत, त्या मानसिक स्थितीमध्येच नाहीत ते. मग त्याच्यामुळे ह्यो परिणाम मुलींका का भोगूचं लागता. कारण मुलींचं एक ठराविक वय असतं आणि मुलींका दुसऱ्याच्या घरात जाऊचं असतं. भले मुली दिसाक सुंदर असतात, भले शिकतात मुली, हुशार असतात मुली, मी मान्य करतोय. मी असं नाही म्हणणं की मुली कमी आहेत कुठेतरी. एका मुलीने काल मला सांगल्यान की तुम्ही मुलींचं बुराई करतात. मतलब मी मुलींचं बुराई नाही करणार. मी फक्त मला काळजी आहे, अतिप्रेमापोटी मी बोलतोय. समजलं ना. पण तुम्ही खरे मुलीचे जे भाऊ आहात किंवा आईवडील आहात, जे कोण तुम्ही सख्खे आहात, मी तटस्थ असे. समजलं ना. माझ्यापेक्षा जास्त वेदना तुमका असतले. तर त्या जी का बहीण असा मुलगी आपली तिच्यावर लक्ष द्या आणि तिचं वेळीच लग्न करून टाका. कारण पुढे जे भविष्यात जे घटना घडतात ते खूप चुकीचे असत. समजलं ना. प्रचंड मुली असत, प्रचंड. माझ्या आत्ता डोळ्यासमोर येतात. म्हणजे असा विषय नाही. मी हे बघा, मी बोलतोय तुमच्याशी ना तर आत्ता माझ्या डोळ्यासमोर भराभर मुली धावतात नुसत्या. इतके मुली लग्नाचे असतात आणि ते पण वय वाढलेले आहेत आणि ते मुली लग्नाच्या मनस्थितीतच नाहीत. असे मुली पटापट मला दिसतात. म्हणजे बघा पटपट दिसतात. कारण माझ्याजवळ बऱ्यापैकी मुलींचा संग्रह असा आणि त्याच्यामध्ये भली मोठी यादी दिसतं आम्हाला. कळलं ना. तर मी कोणाचं नाव वैयक्तिक घेणं नाही किंवा काय नाही करणं. फक्त एवढंच की काळजी एवढीच वाटतं की मग तुम्ही जर थांबला होतात आतापर्यंत तर ते कशासाठी थांबला होतात याचा विचार करा. तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टीसाठी थांबलात, कुठलं तरी टार्गेट होतं तुमच्या डोक्यात की काहीतरी विचार होते. मग त्या टार्गेट पुरा झाला काय मला सांगा. झाला असत तर ना अवश्य कमेंटद्वारे सांगा मला.
मी खूप गोष्टी नोट करतोय, पण भविष्यात हे बघा तुमका एक गोष्ट सांगते, मुलगी म्हटल्यानंतर कसं मुलगी दुसऱ्याच्या घरी जाता ह्या लक्षात ठेवा. हे पहिलं वाक्य. दुसरी गोष्ट, आज आपण लग्न का करतो? संतान प्राप्ती म्हणा किंवा काही गोष्टी असतात त्यासाठी आपण लग्न करतो. मुलीक प्रॉब्लेम होता, मुलांका प्रॉब्लेम होता काय हो? बघा ना, हे बघा मी व्हिडिओ तर बनवतोय, म्हाका जनजागृती करूची असा, सगळ्यांका चांगल्या लायनीक लावचा असा. पण म्हाका एक गोष्ट सांगा, जर वेळीच लग्न केलात तर काय होतलं सांगा? त्या मुलीचं आरोग्य पण व्यवस्थित असतला. हां, समजलं ना? मग त्यामुळे त्या मुली टायमात लग्न करू देत आणि त्या तिका ज्या संतान होतला पुढे भविष्यात, जे म्हणजे आई वडील म्हणा, म्हणजे मुलगा मुलगी जे काय आहेत आई वडील, तर ते पण त्या त्या मुलांका उद्या संगोपन करू शकतात. ते त्या वृद्धापकाळात व्यवस्थित संगोपन होतला का त्या मुलांचा? ह्याचा विचार करा. मी असं नाही बोलणार तुमका काय टॉर्चर करत नाही किंवा तुमका मी दाबून बोलणार नाही. मी फक्त एवढं सांगतोय की भविष्यात जी स्थिती होता ना ती खूप चुकीची होता. सगळा विस्कळीत होता, सगळा जीवनच विस्कळीत होता. समजलं ना? आणि मग पुन्हा भांडण तंटू असतात पुढे भविष्यात. समजलं ना? चिडचिड असतली, कळलं ना, ओढाताण असतली, खूप काही गोष्टी असतली. मग त्यात जर वेळीच लग्न केला, एक जे क्षण म्हणजे ज्या काळात जे क्षण अनुभव घेऊ गये ते क्षण जर नाही मिळाले तर खूप चिडचिड होतली पुढे भविष्यात. कळलं ना? खूप काही गोष्टी असतात. मी सगळं सांगत बसणार नाही, फक्त एवढंच की टाईम असतं, एक ठराविक टाईम असतं प्रत्येक गोष्टीचं. त्या टायमातच सगळ्या गोष्टी होऊ गये. आता असू देत 40 ते 40 असं काय नाही, 40 वर्षी पण लग्न तुम्ही विचार करू शकतात, असं नाही. आणि कुठल्याही शुभ कार्यासाठी टायमिंग बघत राहू नको. नाही कुंडली काढून बसशात तर तुम्ही ती कुंडलीच घेऊन बसलात, ते कुंडलीत प्लस काय होत जात नाही. पटत असा तर शेअर करा. आणि हे बघा, तुम्ही म्हणाल की बऱ्याच वेळी काय होता की नाही मी सांगायचं झालं तर हे बघा, चांगले चांगले कामाक असलेले मुलीसुद्धा काम सोडून नॉर्मल मुलावर लग्न केले नाही या मुलीने. त्या मुलींचं काय वय जास्त नव्हता, पण त्यांनी केले नाही. का केले नाही? कारण त्यांना कुठेतरी प्लस दिसला, कुठेतरी गावात म्हणा किंवा काही गोष्टी. कळलं ना? मुलींका पण आराम होय हो. तुम्ही भले मुलींची काळजी घेता तुम्ही, मी असं नाही म्हणत, तुम्ही मुलींची खूप काळजी करतात. आपली मुलगी कुठेतरी लाडात वाढलेली मुलगी चांगल्या घरात जाऊ गई असं आपण प्रत्येका वाटतं. पण चांगल्या घरात जाऊ गई असं म्हणतात, पण चांगल्या सुखात राहावं गई याचा विचार करा. कशा? कारण आज बघा, आपण काय म्हणतो की मुंबईत माझी पोरगी मी मुंबईत देतलंय, मुंबईचं चाकरमानी करतलंय. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. माका अभिमान वाटता, मी तुमचं स्वागत करतोय, पण तुमका धोके पण सांगतोय. आज मुंबईत जगाचा झाला, तुमका फ्लॅट होयो किंवा काय छोटीशी रूम होई, एक विचार करा, छोटीशी रूम जरी पकडली तर त्याचं कर्ज किती असतं हो? एक साधी गोष्ट विचार करा, ती कर्ज इतकी असताना की त्या कर्ज तो फेडूच शकत नाही आयुष्यभर. कळलं ना? मग त्या मुलीक तुमच्या राबवून घेतलो, बरोबर की नाही? मग त्या मुलीक मग सकाळी बिचारी ती 3-4 वाजता उठली, तेव्हापासून जे चालू मशीन होतली ती मशीन रात्री 1 वाजता बंद पडतली. तेव्हा कुठे झोप लागतील त्या पोरीत? आणि झोप कसली लागतील हो? आतापर्यंत जे लाड केलात मुलीचे ते कशासाठी केलात? ह्याच गोष्टीसाठी केलात काय? बघा, तुमका पट्टा तर बघा, तुम्ही खुशाल मुंबईत पाठवा असं नाही म्हणणं मी. मुंबई चांगलीच असा, मुंबईत पैसो खूप असा, पण पैसे कमवणारी मशीन म्हटलात तरी चालत. चांगला ना? की हाही तुमका 2 टाईम पेज खाऊन मस्तपैकी ताणून देऊ शकतात तंगडेवर करून. समजलं ना? म्हणजे याचा अर्थ काय? इथे आराम असा गावात. गावात अजून तरी अशी वेळ येईल नाही की बाबा दोघांका काम करूकच वया, अशी वेळ कधी गावात शक्यतो येईल नाही. करतात प्रत्येकजण आपलं जमापुंजी गोळा करतात, पण विषय कसा आहे की तितकी वाईट परिस्थिती येऊ नये गावात. सुखान असत लोक, भले 2 घास कमी खातात पण सुखान असत. अपचन होण्या इतक्या ना काय नाही. समजलं ना? बघा, म्हटलं तर घ्यावा, नाही तर असं काय नाही. मी हे बघा, मी बडबडत आहे, तेव्हा माका बडबडायची सवय असा, त्याच्यामुळे मी बडबडतच राहतलं. तर तुम्ही सगळ्यांनीच घेऊ का असा विषय नाही, पण ज्यांका जमता ते नक्कीच घ्यावा आणि बाकीच्यांनी शेअर करा. धन्यवाद.